नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तामिळनाडूमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अखेर सत्ता स्थापनेचा पेच सुटला आहे. थलपती विजय हे उद्या 11 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तामिळनाडूचे राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय थलपती यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता तामिळनाडूला उद्या नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. टीव्हीके तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी थलपती विजय यांचा टीव्हीकेनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. पक्षाला राज्यात सर्वाधिक 108 जागा मिळाल्या. मात्र सर्वाधिक जागा मिळून देखील आतापर्यंत थलपती विजय हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकले नाहीत, कारण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 118 जागांची गरज आहे. मात्र टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या होत्या. त्यांना बहुमतासाठी आणखी 10 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. दरम्यान त्यानंतर थलपती विजयांना काँग्रेसने पाठिंबा दिला. काँग्रेस आणि टीव्हीकेचे मिळून एकूण सदस्य संख्या 112 झाली. मात्र तरी देखील टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी आणखी 6 आमदारांची गरज होती. अखेर CPM आणि CPI या डाव्या पक्षांनी थलपती विजय यांना पाठिंबा दिल्यानं टीव्हीकेकडे बहुमत झालं आहे. त्यानंतर आता राज्यपालांनी थलपती विजय यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे. थलपती विजय हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी थलपती विजय यांनी राज्यपालाची दोनदा भेट घेतली होती. सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र राज्यपालांनी त्यांना 118 आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करण्यास सांगितली होती. शेवटी CMP, CPM आणि CPA यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आता थलपती विजय यांच्या पक्षाला बहुमत प्राप्त झालेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.